रामकृष्ण हरी मंडळ. मंडळी, वसंत पंचमी, वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारा हा उत्सव आनंद, ज्ञान आणि नवीन सुरुवातींचे प्रतीक मानला जातो. महाराष्ट्रातील भक्तांच्या हृदयात या दिवसाचे आणखीन एक अनोखे स्थान आहे. अशी मान्यता आहे की याच शुभ दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीचा दिव्य विवाह संपन्न झाला होता. ही केवळ एक आख्यायिका नसून भक्ती, प्रेम आणि श्रद्धेने नटलेली एक मनोहर कथा आहे. आजच्या या शुभ दिवशी आपण ही पवित्र कथा ऐकणार आहोत, ज्या माध्यमातून आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रेमाचा अमर संदेश मिळणार आहे. चला तर मग मन लावून ही कथा श्रवण करा आणि त्यातील रस आस्वादून घ्या. म्हणतात की जगातील पहिले प्रेमपत्र देवी रुक्मिणीने स्वतः श्रीकृष्णाला लिहिले होते. विठ्ठला रुक्मिणीच्या अद्वितीय प्रेमकथेचा प्रत्यय घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. यातून आपल्याला भक्ती, प्रेम आणि धैर्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल. द्वापार युगातील ही गोष्ट आहे. विदर्भ देशात कुंडिनपूर नावाचे एक सुंदर राज्य होते. त्या राज्याचे राजे भीष्मक धर्मपरायण आणि सज्जन होते. त्यांच्या रुक्मिणी नावाची कन्या होती, जिला सर्व गुणांची खाण म्हटले जायचे. रुक्मिणी बालपणापासूनच श्रीकृष्ण उर्फ विठ्ठलाच्या चरित्रावर भक्तिभाव ठेवत मोठी झाली होती. तिने नारद मुनींसारख्या संतांकडून कृष्णाच्या दिव्य लीलांच्या कथा ऐकल्या होत्या. एकदा नारद मुनी स्वतः कुंडिनपूरच्या राजसभेत आले होते. त्यांनी श्रीकृष्णाच्या अद्भुत पराक्रमांच्या गाथा रंगवून सांगितल्या. गोवर्धन पर्वत उचलण्यापासून दुष्ट राक्षसांचा नाश करण्यापर्यंत कृष्णाच्या लीला ऐकताना रुक्मिणीचे हृदय भक्तिभावाने उचंबळून आले. त्या विलक्षण नायकाला पतिरूपाने मिळवण्याचा संकल्प तिच्या लहानशा हृदयात तेव्हाच अंकुरला होता. मनोमन रुक्मिणीने ठरवले होते की भावी आयुष्यात ती फक्त श्रीकृष्णालाच वर म्हणून स्वीकारेल. रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी मात्र अहंकारी आणि हट्टी स्वभावाचा होता. त्याने आपली सत्ता वाढवण्यासाठी बहिणीचा विवाह दुसऱ्या राज्याच्या राजकुमाराशी ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला. रुक्मीची चेदिराज शिशुपालाशी घनिष्ठ मैत्री होती. त्याने बहीण रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशीच ठरवले. राजे भीष्मक आपल्या प्रिय कन्येची इच्छा ओळखून मनात कृष्णालाच वर मानत होते, पण रुक्मीच्या हट्टापायी त्यांना निमूट राहावे लागले. रुक्मिणीला या निर्णयाची माहिती अत्यंत कठोर शब्दात दिली. तुझे लग्न शिशुपालाशीच होणार, असे त्याने बहिणीला निक्षून सांगितले. रुक्मिणीची मान खाली झुकली, डोळ्यात दुःखाचे अश्रू तरळले, पण तिने निषेधाचा एकही शब्द उच्चारला नाही. तिने वडिलांकडे मदतीची याचना करणाऱ्या नजरेने पाहिले. भीष्मक राजाने एक दीर्घ निश्वास सोडला, पण रुक्मीच्या भीतीने तेही स्तब्ध राहिले. रुक्मिणी काही बोलू शकत नाही हे पाहून रुक्मी संतुष्ट झाला आणि निघून गेला. त्या रात्री रुक्मिणीने आपल्या खोलीत एकटीने बसून रडून घेतले. अश्रूंनीही मनावरील वेदना कमी झाली नाही. त्यामुळे तिच्या मनात एक निर्धार पक्का झाला. आता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिलाच काहीतरी पाऊल उचलावे लागणार आहे. त्याच रात्री रुक्मिणीचा डोळ्याला डोळा लागला नाही. तिची जिवलग सखी तिला धीर देण्यासाठी सोबत होती. सखीने अलगद विचारले, देवी, तुमचे मन इतके व्यथित का दिसते? रुक्मिणीने आपल्या सखीला घट्ट मिठी मारली व कुजबुजल्या, मी ठरवलं आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मला विठ्ठलालाच साकडं घालावं लागणार आहे. सखी संभ्रमित झाली. रुक्मिणी पुढे म्हणाली, मी श्रीकृष्णाला पत्र लिहून विनंती करणार आहे की त्यांनी यावं आणि मला या संकटातून सोडवावं. सखीच्या डोळ्यात आश्चर्य आणि आशा एकवटली. हेच योग्य आहे, ती म्हणाली. मी तुम्हाला मदत करीन. आपण एखादा विश्वासू दूत शोधूया. रुक्मिणीनं ठरवले की आपला प्रेमसंदेश थेट द्वारकेतील श्रीकृष्णापर्यंत पोचवायलाच हवा. तिने मनाशी एक नाव निश्चित केले. राजवाड्यातील सुदेव नावाचा ज्ञानी आणि निष्ठावंत ब्राह्मण. त्याला तिने गुपचूप बोलावून घेतले. सुदेव हा वृद्ध परंतु धीर गंभीर ब्राह्मण भीष्मक राजांचेही विश्वासू होते. रुक्मिणीने त्याला आपल्या मनाची व्यथा सांगितली आणि एक प्रेमपूर्ण पत्र लिहून दिले. त्या पत्रात रुक्मिणीने आपला अंतस्थ भाव व्यक्त केला. हे द्वारकाधीश श्रीकृष्णा,
बालपणापासून मी तुझे मंगलगुण ऐकत आले आहे. माझ्या मनाने तुलाच पती म्हणून निवडले आहे. आता माझे लग्न अन्य कुणाशी ठरवले जात आहे, ज्यात माझे हृदयच नाही. जर तू मला स्वीकारणार नशील, तर तुझ्या विना मला हे जीवनही नकोसे आहे. उद्या लग्न सोहळ्यापूर्वी सकाळी मी देवी अंबिकेच्या मंदिरात येईन. कृपया तेथे येऊन मला आपल्यासोबत घेऊन जा. मी पूर्ण तन मनाने तुझी पत्नी होण्यास सिद्ध आहे. हे पत्र लिहून रुक्मिणीने ते सुदेव ब्राह्मणाच्या हाती सोपवले. कृपया हा संदेश श्रीकृष्णाकडे लवकरात लवकर पोहोचवा. माझे सर्व भवितव्य यावर अवलंबून आहे, असे तिने कळवरून विनवले. सुदेवनेही तिच्या डोळ्यांतील अश्रू आणि भक्तीचे आर्जव पाहून तिला मदतीचा शब्द दिला. त्याने तत्परतेने पत्र स्वतःच्या वस्त्रात लपवले आणि कुंडिनपुरातून द्वारकेच्या दिशेने प्रस्थान केले. सुदेव निघून गेल्यावरही रुक्मिणी चिंतेतच होती. कृष्ण वेळेवर येईल ना, असा प्रश्न तिला सतत सतावत होता. त्या रात्री तिला डोळ्याला डोळा लागला नाही. देवाचे नामस्मरण करत तिने कशीबशी रात्र जागून काढली. सुदेव दिवस रात्र प्रवास करून अखेर द्वारकेला श्रीकृष्णाच्या राजवाड्यापर्यंत पोहोचला. द्वारपालांना आपल्या आगमनाचे महत्त्व सांगून तो आत गेला. श्रीकृष्णाने राजदरबारात या थकलेल्या परंतु तळमळीच्या अतिथीचे प्रेमाने स्वागत केले. प्रथम त्याचे चरण धुवून त्याला अन्नजल अर्पण केले. ब्राह्मण देवता संतुष्ट झाल्यावर कृष्णाने मंद हसत विचारले, ब्राह्मण देव, एवढा लांब प्रवास करून आला आहात, आता कृपा करून मला सांगा, आपल्या आगमनाचे प्रयोजन काय आहे? सुदेवने पोटभर अन्न ग्रहण करून तृप्त होताच आपल्या वस्त्रातून रुक्मिणीचे पत्र बाहेर काढले. तो विनयानं म्हणाला, हे पहा द्वारकाधीश, विदर्भराज भीष्मक यांची कन्या रुक्मिणी हिने खास आपल्याकरिता हा संदेश पाठवला आहे. कृष्णाच्या हृदयात रुक्मिणीचे नाव ऐकताच एक सुखद लहर पसरली. त्यांनी त्वरेने पत्र उघडून वाचू लागले. रुक्मिणीनं लिहिलेल्या प्रत्येक ओळीनं कृष्णाच्या मनाला स्पर्श केला. एकामागून एक श्लोक वाचताना त्यांच्या नयनात थोडासा ओलावा तरळला आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव आले. जगातील पहिले प्रेमपत्र मला मिळाले आहे, असे कृष्ण मनोमन हसत स्वतःला म्हणाले. पत्रातील प्रेम आणि समर्पण जाणवताच कृष्णाच्या दृष्टीसमोर रुक्मिणीची करुण मूर्ती उभी राहिली. पत्र वाचून होताच त्यांनी निर्धारानं उठून घोषणा केली, ब्राह्मणदेव, तुमचे शतशः आभार. रुक्मिणी माझी वाट पाहत आहे आणि तिच्यावर मोठा अन्याय होऊ घातला आहे. मी आत्ताच विदर्भासाठी प्रस्थान करतो. माझ्या प्रियेचे रक्षण करण्यास एक क्षणही उशीर करणार नाही. खरंच, भक्तीची अशी महिमा असते की परमेश्वरालाही आपल्या भक्तेची आर्त हाक ऐकून धावावेसे वाटते. कृष्णाने तत्क्षणी आपली शस्त्रे सज्ज केली आणि सारथी दारुकला रथ सज्ज ठेवण्यास सांगितले. इतक्यात त्यांचे अग्रज बलरामही तेथे आले. अचानकची लगबग पाहून त्यांनी विचारले, कान्हा, अशी कुठे निघायची घाई लागली आहे? कृष्णाने आनंदाने त्यांना सारी हकीकत सांगितली. रुक्मिणीचे पत्र आणि तिची आर्त विनवणी ऐकताच बलराम जोरात हसले आणि कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, तर मग काय उशीर? चल लवकर, मीही तुझ्यासोबत येतो. तुला मदतीला माझे हे मजबूत बाहू आहेतच. थोड्याच वेळात कृष्णाचा रथ 4 शुभ्र अश्वांनी जुंपून सज्ज झाला. सुवर्णालंकार जडवलेल्या त्या रथावर श्रीकृष्ण साक्षात युद्धासाठी सिद्ध झाले. हातात शारंग धनुष्य, कमरपट्ट्यात सुदर्शन चक्र आणि सोबत कौमोदकी गदा घेऊन त्यांनी रथाच्या लगामाचा दोर हातात पकडला. बलरामही आपल्या रथावर काही निवडक यादव वीरांसह सज्ज झाले. द्वारकेच्या वेशी बाहेर पडताच कृष्णाचा रथ वारा वेगाने विदर्भाच्या दिशेने झेपावला. इकडे कुंडिनपुरात विवाहाच्या तयारीला मोठा वेग आला होता. राजवाडा आणि संपूर्ण नगर दिव्यांच्या माळांनी आणि फुलांच्या कमानींनी सजवले गेले होते. देशोदेशीचे अनेक पराक्रमी राजे राजकुमार रुक्मिणीच्या स्वयंवरासाठी हजर झाले होते. शिशुपाल तर स्वतःच्याच गर्वात मशगूल होता आणि त्याचे मित्रराजे कृष्णाकडून संभवत्या धोक्याची चर्चाच करत होते.
रुक्मिणीच्या मनातील आशा आकांक्षा मात्र कुणालाही दिसत नव्हती. रुक्मिणीने आपल्या चेहऱ्यावर भावनांचा लवलेशही येऊ दिला नाही, पण तिच्या अंतरात आशा आणि काळजीची सतत टक्कर सुरू होती. खूप प्रयत्न करून तिने आपल्या हृदयी चाललेल्या तळमळीस आवर घातला होता. रुक्मी सावध होता. त्याने आपल्या माणसांना बहीण नजरेआड होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले होते. तरीही रुक्मिणी मनोमन देवाची प्रार्थना करत होती की या संकटातून तिला तारण्यासाठी कुणीतरी चमत्कार घडवावा. दुसऱ्या दिवशीची प्रभात सोनेरी किरणे घेऊन अवतरली. आजचा दिवस माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीचा मंगल दिवस होता. रुक्मिणीनं पहाटेच स्नानसंध्या करून पार्वती अंबिकेच्या दर्शनाची तयारी केली. तिने पारंपरिक वधूवेश परिधान केला. सुंदर रेशमी पोशाख, सुवर्ण अलंकार आणि कपारावर कुंकवाचा शुभ टिळा लावला. नववधूच्या रूपात तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते. तरी तिच्या मनात मात्र चिंतेचे ढग दाटले होते. देवीच्या मंदिरात जाण्यापूर्वी क्षणभर रुक्मिणीने आरशात स्वतःकडे पाहिले. नकळत तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तिने मनोमन देवी अंबिकेला साकडे घातले. हे जगदंबे, जशी तू महादेवाला वर म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केलेस, तशीच मीही अखंड श्रद्धेने श्रीकृष्णाला वर मानले आहे. माझी ही प्रार्थना पूर्ण होऊ दे आणि मला माझे विठ्ठल मिळू दे. रुक्मिणी काही विश्वासू सखींना सोबत घेऊन देवीच्या मंदिराकडे निघाली. विवाहापूर्वी वधूने देवतेचे आशीर्वाद घ्यावेत अशी प्रथा होती. रुक्मिणीने काही अंगरक्षक पाठवले होते, कारण तो सावध होता. तरी रुक्मिणीचा चेहरा अत्यंत शांत आणि सौम्य होता. जणू ती सर्व पारंपरिक विधींमध्ये मन लावून सहभागी होत असल्याचे भासत होते. तिच्या अंतरंगातील कलह मात्र चालूच होता. कुंडिनपुराच्या राजवाड्यापासून थोड्याच अंतरावर ते प्राचीन अंबिका देवीचे मंदिर होते. रुक्मिणी पालखीतून तिथे पोहोचली आणि मंदिराबाहेर उतरली. मंदिराच्या प्रांगणात पाऊल ठेवताच तिचं हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागलं. आज काय होणार? हा प्रश्न तिच्या श्वासांसोबतच चालत होता. देवीच्या गर्भगृहात प्रवेश करून तिने फुलांनी देवीची पूजा अर्पण केली. नतमस्तक होत तिने आपल्या आराध्याचा धावा सुरू केला. रुक्मिणी डोळे मिटून हात जोडून उभी होती. तिच्या मनात एकच प्रतिमा होती, श्रीकृष्णाची. हे गोविंद, आता सगळं काही तुझ्याच हाती आहे, ती अंतःकरणात म्हणाली. मंदिरात घंटानाद आणि मंत्रोच्चार सुरू होते, पण रुक्मिणीच्या कानांना मात्र स्वतःच्या हृदयाचा गतिमान ठोका ऐकू येत होता. प्रत्येक क्षण तिला युगासमान वाटत होता. इतक्यात बाहेर अचानक गोंधळ उडाला. घोड्यांच्या टापांचे धमधम, रथाच्या चाकांची घरघर आणि लोकांच्या आरोळ्या ऐकू आल्या. रुक्मिणीची तंद्री भंगली. तिने चमकून डोळे उघडले आणि मागे वळून पाहिले. मंदिराच्या दारात एक तेजस्वी निळवर्णी आकृती उभी होती. समोर साक्षात श्रीकृष्ण उभे होते. काळे सावळे मोहक रूप, अंगावर पीतांबर, मस्तकावर मोरपिसांचा मुकुट आणि हातात शारंग धनुष्य धरणारा द्वारकेचा राजकुमार थेट इथे अवतरला होता. रुक्मिणी क्षणभर स्तब्ध झाली. हा स्वप्न तर नाही ना, असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला. तिने पुन्हा डोळे थोठावून पाहिले आणि हृदय आनंदाने भरून आले, कारण प्रत्यक्ष विठ्ठलच तिच्यासमोर उभा होता. भक्ताच्या आयुष्यात कधीकधी स्वप्न प्रत्यक्षात उतरतं. रुक्मिणीच्या समोर हाच तो दिव्य क्षण उभा होता. कृष्ण पुढे होत शांत हसले आणि प्रेमाने आपला हात पुढे केला. मधुर स्वरात ते म्हणाले, प्रिय रुक्मिणी, मी आलो आहे तुला न्यायला. चल, वेळ फार कमी आहे. त्या शब्दांमधील आपुलकीने रुक्मिणीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ती अधीर स्वरात म्हणाली, प्रभो, आपल्या येण्याने मला नवीन जीवन मिळाले. मी तयार आहे. क्षणाचाही विलंब न लावता कृष्णाने आपल्या बलशाली हातांनी रुक्मिणीचा कोमल हात धरला. देवी अंबिकेच्या साक्षीने त्या पवित्र क्षणी कृष्णाने रुक्मिणीचे पाणीग्रहण केले. दोघेही मंदिराच्या अंगणातून झपाट्याने बाहेर पडले.
समोरच उभ्या रथापर्यंत कृष्ण तिला घेऊन आले. कृष्ण आणि रुक्मिणी रथावर आरूढ होताच सारथ्याने घोड्यांना लगाम सैल सोडली. एका क्षणात रथ सुसाट सुटला आणि ते दोघे नगराच्या वेशीपलीकडे जाऊ लागले. ही सारी घटना इतक्या चटकन घडली की काही काळासाठी मंदिरातील पुजारी व रक्षक स्तब्ध उभे राहिले. मग सावरत त्यांनी आरडाओरड सुरू केली. राजकुमारीला कोणीतरी पळवून नेले. काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. शिशुपालाला ही वार्ता समजताच तो संतापाने थरथरू लागला. रुक्मी तर ज्वालामुखीसारखा संतप्त झाला. त्या गवळ्याची एवढी हिंमत! तो गरजला. प्रचंड रागाने शिशुपाल आणि रुक्मी दोघेही आपापल्या रथांवरून सैन्यासह कृष्णाच्या मागावर निघाले. क्षणाचाही विलंब न लावता कृष्णाचा पाठलाग करा. त्याला थार मारून माझी बहीण परत आणा, रुक्मीने आदेश दिला. कृष्णाचा रथ तेव्हा कुंडिनपुराच्या सीमेपलीकडे झेपावत होता. रुक्मिणी रथात कृष्णाच्या शेजारी बसली होती. तिचा श्वास अजूनही वेगाने चालू होता. कृष्ण प्रेमाने म्हणाले, घाबरू नकोस रुक्मिणी, आता मी आलो आहे ना, तुझे रक्षण करण्यास मी समर्थ आहे. रुक्मिणीने त्यांच्या आश्वासक चेहऱ्याकडे पाहिले आणि तिच्या मुखावरील तणाव काहीसा निवळला. इतक्यात त्यांना पाठलागावर येणाऱ्या सैन्याचे शंखनाद आणि रणघोषाचे आवाज ऐकू आले. धुरीचे लोट उठवत शिशुपाल, रुक्मी आणि इतर राजे प्रचंड सैन्य घेऊन मागून येताना दिसले. कृष्णाने रथ थांबवला. तेवढ्यात बलरामांचेही रथ मागून येऊन पोहोचले. त्यांनी दूरूनच हाक मारली, कृष्णा, तू रुक्मिणीची काळजी घे. शत्रूंना सामोरे जाण्यास मी आहेच. कृष्णाने रुक्मिणीकडे पाहून हलकेच मान डोलावली. त्यांनी रुक्मिणीला रथातच सुरक्षित बसून राहण्यास सांगितले. पुढच्याच क्षणी शिशुपाल आणि रुक्मीच्या फौजांनी त्यांना वेढले. पहिला वार शिशुपालाच्या एका सरदारानं केला. लांब भाला भिरकावून त्यानं कृष्णावर मारला. कृष्णानं विद्युल्लतेसारखी चपळाई दाखवत तो भाला हवेतच पकडला आणि बाजूला भिरकावून दिला. क्षणभर शत्रू गोंधळले. यानंतर खऱ्या अर्थाने युद्ध सुरू झाले. शिशुपाल व काही अन्य राजे बलरामाच्या सैनिकांवर तुटून पडले. बलरामाने आपल्या गदेचे प्रहार करून अनेक शत्रू जमीनदोस्त केले. त्यांच्या पराक्रमापुढे कोणीच टिकाव धरू शकले नाही. काही वेळातच शिशुपालाची फौज कोसळू लागली. बलरामांनी एका जबरदस्त प्रहारात शिशुपालालाच रथासह दूर फेकले. शिशुपाल जखमी अवस्थेत रणभूमी सोडून पळू लागला. दुसरीकडे रुक्मी स्वतः कृष्णासमोर आला. संतापलेला रुक्मी आपल्या धनुष्यातून बाणांच्या फैरी सोडू लागला. कृष्णाने त्यांना आपल्यावर येण्यापूर्वीच सुदर्शन चक्राने वाटेतच नष्ट केले. मग एक अचूक बाण सोडून कृष्णाने रुक्मीच्या हातातील धनुष्य दूर उडवले. शस्त्र हातून निसटताच रुक्मी उरल्या ताकदीने तलवार घेऊन कृष्णावर धावला. मी तुला सोडणार नाही, तो आक्रोशला. कृष्ण मात्र पूर्ण शांत होते. योग्य संधी साधत त्यांनी आपली तलवार उपसली आणि रुक्मीच्या तलवारीचा वार अडवला. एका जोरदार झटक्यात कृष्णाने रुक्मीला निःशस्त्र केले आणि आणखी एक धक्का देत त्याला जमिनीवर पाडले. रुक्मी पूर्ण पराभूत झाला. रुक्मी खाली पडताच कृष्ण त्याला संपवण्यासाठी पुढे सरसावले. त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. रुक्मीने त्यांच्या प्रियेचा अपमान करून गंभीर गुस्ताखी केली होती. कृष्णाने सुदर्शन चक्र उचलले आणि रुक्मीचा शिरच्छेद करण्यास उद्यत झाले. पण तेवढ्यात रुक्मिणी घाबरून धावत आली आणि कृष्णांसमोर आरवी उभी राहिली. स्वामी, कृपा करून थांबा, ती गयावया करत म्हणाली. रुक्मी माझा भाऊ आहे. त्याचा अपराध मोठा असला तरी त्याला प्राणदंड देऊ नका. रुक्मिणीच्या डोळ्यांतील आसव पाहताच कृष्णाचा क्रोध निवळला. त्यांनी सुदर्शन चक्र खाली केले. काही क्षण कृष्णाने रुक्मीवर कठोर नजर रोखली. अखेर परमकरुणेने भरलेल्या कृष्णांनी शत्रूला जीवनदान देण्याचे ठरवले. त्यांनी हात पुढे करत रुक्मीला उभे राहण्यासाठी आधार दिला. रुक्मीन, कृष्ण निर्धाराने म्हणाले, तू आपल्या बहिणीच्या इच्छेचा मान राखला नाहीस. तोच तुझा मोठा गुन्हा आहे. जा
आज तरी जीवदान मिळाले, पण पुन्हा रुक्मिणीच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. रुक्मीचा चेहरा अपमानाने लाल झाला. त्याच्याकडे उत्तराला शब्दच उरला नाही. आपल्या कृत्याने स्वतःच पराभूत झालेला रुक्मी तेथून निघून जाण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. मान खाली घालून तो गुपचूप दूर निघून गेला. दरम्यान कुंडिनपुरातील महालात जेव्हा ही बातमी पोचली तेव्हा राजा भीष्मक हळहळले. आपल्या प्रिय कन्येचा निरोप न घेताच ती निघून गेली याचे त्यांना वाईट वाटले. पण कृष्णासारखा सद्गुणी व पराक्रमी जावई लाभला याचा त्यांच्या हृदयात हर्षही होता. रुक्मीच्या हट्टामुळे एवढा अनर्थ घडला याची खंत व्यक्त करून भीष्मक राजाने देवाच्या पायरीवर मस्तक ठेवून रुक्मिणी कृष्णाच्या मंगल मिलनासाठी प्रार्थना केली. कृष्णाने विजयानंतर पुन्हा रुक्मिणीजवळ आले. तिने कृतज्ञतेने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. कृष्णाने प्रेमाने तिला उचलले आणि दोघे एकमेकांकडे पाहून हसले. बलरामानेही पुढे येऊन रुक्मिणीच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि म्हणाले, तुमची जोडी सदैव सुखी राहो. त्या शुभाशीर्वादाने रुक्मिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कृष्ण आणि रुक्मिणी पुन्हा रथावर आरूढ झाले. सुदेव ब्राह्मण हे सारं दृश्य पाहून पुढे आले. रुक्मिणीने त्यांना विनम्रतापूर्वक वंदन केले आणि म्हणाली, आज आपण माझ्यासाठी जे केलं त्याची परतफेड होणं कठीण आहे. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. कृष्णानेही सुदेवला प्रेमाने आलिंगन दिले आणि सुवर्णालंकार देऊन त्यांचा सन्मान केला. सुदेवच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज चमकत होते. यानंतर कृष्णांनी आपल्या प्रिय रुक्मिणीसह द्वारकेकडे प्रस्थान केले. वाटेत रुक्मिणी आपल्या आयुष्यातील या अचंबित करणाऱ्या बदलाचा विचार करत होती. कालपर्यंत जिच्या विश्वात दुःख आणि असहाय्यता होती, तीच आता आपल्या आराध्य देवासोबत नवं जीवन सुरू करणार होती. कृष्णाच्या शेजारी रथात बसलेली रुक्मिणी प्रसन्न चेहऱ्याने भविष्याचे सुंदर स्वप्न पाहत होती. द्वारकेला पोहोचताच कृष्ण आणि रुक्मिणीचे भव्य स्वागत झाले. त्यांच्या आगमनाची वार्ता पसरताच संपूर्ण द्वारका उत्साहाने सजली. वासुदेव देवकींनी आपल्या सुनेचे औक्षण करून तिला प्रेमाने मिठी मारली. सर्व यादव कुळाने रुक्मिणीला आदराने व आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारले. लवकरच शुभ मुहूर्तावर कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याला आरंभ झाला. राजवाड्यात दीपमाळा, फुलांचे तोरण, सुगंधी धूप आणि मंगल वाद्यांचा गजर करण्यात आला. वराच्या वेशातील भगवान श्रीकृष्ण तेजाने तळपत होते. त्यांनी रेशमी पीतांबर धारण केला होता. मस्तकावर मुकुट आणि वक्षस्थळी फुलांच्या माळांचा सडा होता. वधू रुक्मिणीही लाल रंगाची सोनेरी किनारीची अत्यंत रम्य साडी आणि नाजूक दागिन्यांनी सुशोभित झाली होती. त्यांच्या विवाहासाठी संपूर्ण द्वारका नगरी दीपमाळांनी झगमगत होती. राजपथावरून वरात निघाली तेव्हा लोकांनी फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. सुगंधी गुलालाने अवघे वातावरण मंगलमय झाले. स्त्रियांनी आनंदाने मंगलगीत गात उखाण्यांद्वारे रुक्मिणी कृष्णाचे गुणगान केले. सारा यदुवंश हा सोहळा पाहून हरखून गेला होता. वैदिक मंत्रोच्चारांच्या मंगल वातावरणात विवाहविधी सुरू झाले. अग्निदेव साक्षीला ठेवून कृष्णाने रुक्मिणीचा हात हातात घेतला आणि सप्तपदी चालत अटल सहजीवनाच्या वचनांची पूर्तता केली. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि प्रेमाने एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले. त्या क्षणी देवतांनीही प्रसन्न होऊन पुष्पवर्षा केली असा भास सर्वांना झाला. संपूर्ण द्वारका नगरी जय बोलो रुक्मिणी विठ्ठलाची अशा जयघोषांनी दुमदुमू लागली. सोहोकडे उत्सव आणि आनंद साजरा झाला. अशी ही विठ्ठल श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रेमविवाहाची कथा. त्यांच्या दिव्य प्रेमाने सर्व विघ्ने दूर झाली आणि अखेर त्यांची मनोकामना पूर्ण झाली. या घटनेचा दिवस वसंत पंचमीच होता. म्हणूनच भक्तजनांच्या श्रद्धेनुसार दरवर्षी वसंत पंचमीला पंढरपूर येथे विठुराया आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. लग्नाच्या आधीच्या काही दिवसात मंदिरात कीर्तनांच्या माध्यमातून
रुक्मिणी स्वयंवर कथा रंगवली जाते आणि पंचमीच्या दिवशी विधिवत विवाह संपन्न होतो. त्या प्रसंगी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती नववधू वरांसारख्या दिमाखात सजवल्या जातात. फुलांनी मंदिराची आरास केलेली असते. अभिषेक, मंत्रपठण, मंगलाष्टके असा भक्तिमय माहोल असतो. शेकडो भाविक जयघोष करीत हा स्वर्गीय लग्न सोहळा अनुभवतात आणि आनंदाने न्हाऊन निघतात. या कथेतून आपण शिकतो की सत्य, प्रेम आणि निश्चल भक्तीसमोर कोणताही अडथळा टिकू शकत नाही. ज्यांच्या हृदयात श्रद्धा आणि धैर्य आहे त्यांना परमेश्वर नक्कीच आधार देतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या भावना कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करायलाही विसरू नका. तसेच अशा आणखी सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.